हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांना आज आपल्याला छान छान गोष्ट ऐकायची आहे. बघा, आज मी तुम्हाला राक्षस आणि राजा यांची गोष्ट सांगणार आहे. खूप खूप छान छान आहे. चला तर मग सगळेजण छान छान ऐकायला बसले का? सगळे मांडी घाला, सगळ्यांनी छान मस्त बसा. बघा, एका राज्यात एक राज्य असतं आणि खूप सुंदर असतं ते राज्य. त्या राज्यात एक दयाळू राजा असतो. ते राज्य खूप छान असतं, असं मस्त. सगळी लोक छान असतात. तिथला राजा खूप दयाळू असतो. लोक खूप आनंदात आणि मस्त हसत खेळत राहत असतात. असं ते राज्य असतं. पण त्या राज्याच्या सीमेवर एक जंगल असतं आणि त्या जंगलात एक राक्षस राहत असतो. तो राक्षस खूप भयानक असतो. सगळ्यांना खूप घाबरवतो, ओरडतो जोरजोरात आणि ते बघूनच लोक तिकडे जायला खूप घाबरतात. पण एके दिवशी काय झालं, त्या गावातले काही लोक लाकडं घ्यायला त्या जंगलात गेले आणि मग काय झालं, तिकडे राक्षस होता आणि तो जोरात ओरडला, माझ्या जंगलात कोण आलंय असं म्हणून जोरात ओरडला आणि बाहेर आला. सगळ्या लोकांना त्यांनी खूप घाबरवलं. मग लोक सगळी घाबरून पळून गेली सगळे आणि पळत पळत आपल्या राज्यात आली. मग राजाला सांगितलं सगळं की राजा, त्या समोरच्या जंगलात तिथे एक राक्षस राहतो आणि आम्हाला तिकडे जाणंच होत नाही. आम्हाला लाकडं आणायची असतात, जंगलातलं काय काय घेऊन यायचं असतं. पण त्या जंगलात त्या राक्षसामुळे कोणाला जाता येत नाही आणि गेलं तर खूप घाबरवतो. तो खूप ओरडतो जोरजोरात, म्हणून तिथे कोणीच जात नाही आणि आज तर आम्हाला त्यांनी खूपच घाबरवलं. राजाला म्हणतात, काहीतरी करा राजा. मग राजा म्हणतो की तुम्ही काहीच काळजी करू नका, घाबरू नका. मी स्वतः जाईन आणि त्या राक्षसाला भेटेन आणि समजावून सांगेन. मग लोक सगळे शांत झाले. चालेल असं म्हणून सगळ्या लोकांनी शांत राहून ऐकलं राजाचं. राजाने काय केलं, राजा त्या जंगलात गेल्याबरोबर राक्षस जोरात ओरडला, अरे माझ्या जंगलात कोण आलंय, अशी मोठी गर्जना केली त्यांनी. मग काय झालं, राजा काय केलं, राजा शांत राहिला आणि म्हणाला, मी तुझ्याशी बोलायला आलोय, मी राजा आहे. मग तो म्हणाला राक्षस, अरे बापरे, हा राजा असून मला वाटलं की हा मला मारेल, ओरडेल, चिडेल माझ्यावर, पण असं काहीच नाही हा राजा करत, गपचूप राहिलाय, शांत राहिलाय. मग राक्षस म्हणतो की तू इथे कशाला आलायस माझ्या जंगलात? मग राजा म्हणतो की अरे तू लोकांना का घाबरवतोस, का ओरडतोस, लोक सगळी माझी घाबरतात राज्यातली. तुला काय मदत हवी का, तुला काय पाहिजे का, असा राजा म्हणतो. मग राक्षस म्हणतो, अरे मी इथे एकटाच आहे, मला कुणी मित्र नाही, म्हणून मला राग येतो. मग राजा म्हणतो की एवढंच ना, मग चल तर मी तुझा खरा मित्र, असं म्हणतो राजा. मग राजाने मित्र बोलल्याबरोबर राक्षसाला बरं वाटतं. अरे तू राजा आणि माझा मित्र, अरे वा, किती मस्त. मग राक्षस म्हणतो, तू जर माझा मित्र होणार असेल तर मला आनंदच आहे. मग मी वचन देतो की पुन्हा असं लोकांना मी कधीच घाबरवणार नाही. कोणत्याही गावातली लोक आली तर त्यांना मी कधीच ओरडणार नाही, मी उलट त्यांची मदत करेन. मग ठीक आहे, तर तू माझा मित्र झाला की सगळे गावातले सुद्धा तुझे मित्र होतील. मग लोकांनीही त्याला स्वीकारलं की ठीक आहे, आम्ही तुझे मित्र आहोत. मग त्या दिवसापासून तो राक्षस खूप आनंदाने राहायला लागला
आणि लोकांना अजिबात त्रास देत नव्हता. सगळ्यांशी छान राहत होता. कोणी जंगलात आलं की त्यांना मदत करत होता आणि खूप छान झालं त्यांचं. राक्षस छान छान राहायला लागला, लोकांनाही त्रास नाही. मग राजाने खूप छान काम केलं, सगळ्यांना आवडलं ते. आणि तेव्हापासून तो रागीट राक्षस नाही तर मित्र राक्षस म्हणून झाला. म्हणून कधी पण काय होतं की खूप माणूस असो किंवा राक्षस असो, त्याला कोणी मित्र नसेल किंवा काय नसेल तर तो खूप चिडचिड करतो, दुखावतो त्याचं मन. म्हणून सगळ्यांशी एकमेकांशी कसं राहायचं तर प्रेमाने राहायचं. प्रेमाने राहिल्यावर काय होतं तर खूप छान असं आयुष्य खूप छान जातं. सगळ्यांशी छान छान आपण राहतो. म्हणून कोणावर रागवायचं नाही, छान छान बोलायचं. आवडली का गोष्ट? सगळ्यांना आवडली ना? मग लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय.